हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, हरिद्वारहून आपण आता दिल्लीला पोचलो होतो आणि आम्ही दिल्लीला आज दिवसभर काय करणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो स्टेशनपासून पूर्ण जर्नी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. स्टे ट्यून. सो आता आम्ही आनंद विहार टर्मिनसवरून हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला चाललो आहे. तिथे बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे. सो तिथून लगेच आम्ही आता मेट्रो पकडून चाललो आहे. सो दिल्ली असू दे, मुंबई असू दे, चेन्नई असू दे, प्रत्येक सिटीमध्ये जिथे मेट्रो अवेलेबल आहे तुमचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते खूप इझी होऊन जातं आणि बेस्ट होऊन जातं. आम्ही आता निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे मेट्रोने आणि आता आम्ही लॉकर शोधू. पहिले तर आमचं सामान ठेवायला जागा. जर आम्हाला सामान ठेवायला जागा मिळाली तर आम्ही बाहेर जाऊ, अदरवाईज इथेच थांबू आणि आमच्या ट्रेनची वाट बघू. आय विल अपडेट यू. स्टे ट्यून. आम्हाला क्लॉक रूम भेटलं आहे आणि आम्ही आमचं सगळं सामान आता ठेवून दिलं इथे. आता बघूया, आम्हाला तुमच्याकडे आता 6-7 तास आहे. तो एखादा स्पॉट कवर करता आला दिल्लीमध्ये. सो अपडेट करतो तुम्हाला मी. स्टे ट्यून. आता आम्ही माझ्या फ्रेंडला भेटायला चाललो आहे, धीरजला. आम्ही असं डिसिजन घेतलं की आपल्याकडे वेळ आहे तर त्याला भेटून घेतो. दिल्लीला होता तो. सो तुम्हालाही भेटवतो त्याला. आम्ही आता ओला बुक केली आणि चाललो आहे त्याच्याकडे. मी लोकेशन डिस्क्लोज नाही करत आहे बिकॉज ऑफ सम अनदर रिझन्स. आणि येस, धीरजला भेटवायचा प्रयत्न करेल मी तुम्हाला नक्कीच. सो येस. दिल्लीमध्ये असताना आपण जेव्हा PMO ऑफिस किंवा जनपथ मार्गच्या एरियामध्ये असतो, इंडिया गेटच्या एरियामध्ये असतो, तिथले जे रोड्स आहेत ते खूप खूप भारी आहे आणि खरंच ती राजधानीवाली फिलिंग देतं आपल्याला. सो धीरज भेटलाय मला फायनली आणि आता आम्ही चाललोय जेवायला. मी जसं तुम्हाला बोललो, मी लोकेशन वगैरे काहीच डिस्क्लोज करणार नाही आहे, फक्त धीरजला तुम्हाला भेटवायचं होतं. तर आता आम्ही जेवण करू आणि मग धीरज आम्हाला सोडून आम्ही रेल्वे स्टेशनकडे जाऊ. सो रस्त्यात जाताना आम्हाला PMO ऑफिस, इंडिया गेट सगळं दिसत होतं आणि आम्ही गोकुळम म्हणून एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट होतं जे कॅनॉट प्लेसला होतं. तिथे आम्ही जायचं डिसिजन घेतलं होतं. सो तुम्हाला तिथलं ॲम्बियन्स आणि ते पण दाखवतो. आणि तिथली थाळी 250 रुपीजला होती. सो वर्थ होती आणि ती ॲम्बियन्स पण खूप छान होतं, तुम्ही बघू शकतायत व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यासोबत एक स्वीट मिळालं होतं, ते पण खूप भारी होतं. इट वॉज अ परफेक्ट साऊथ इंडियन मील, ज्यामध्ये तुम्हाला 2 पुरी पण मिळाल्या होत्या. दिल्लीला असल्यामुळे मे बी त्यांनी पुरी ॲड केल्या असतील. आणि येस, हे गुलकंद व्हॅनिला आईस्क्रीम तर बापरे खूप छान लागत होतं. त्यानंतर आम्ही साऊथ इंडियाची स्पेशल फिल्टर कॉफी ऑर्डर केली होती. सो आता आमचं जेवण झालं आणि धीरजने आम्हाला जनपथला सोडलं होतं. तिथे आता आम्ही PMO ऑफिस आणि इंडिया गेट फिरू. अजून आमच्याकडे आहे थोडा वेळ, पण लवकरच इथून आता आम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊ आणि आमची ट्रेन पकडू. सो तोपर्यंत मी तुम्हाला PMO ऑफिसचा एरिया, तिथलं ते गार्डन आणि इंडिया गेट दाखवतो. स्टे ट्यून. सो तिथे एक गार्डनसारखा एरिया केलेला आहे आणि तो बरोबर PMO ऑफिस आणि इंडिया गेटच्या मिडल पॅसेज आहे. खूप खूप स्वच्छ आणि सुंदर ॲटमॉस्फिअर आहे तिथे आणि तुम्ही तुमचं टाईम, खूप क्वालिटी टाईम तिथे स्पेंड करू शकताय. तुम्ही दिवसभरात केव्हाही येऊ शकतायत कारण तिथे झाडं असल्यामुळे तुम्हाला भरपूर सावली पण अवेलेबल होऊन जाते बसण्यासाठी वगैरे. आणि त्या दिवशी PMO ऑफिसला जे मिनिस्टर लोकांची मीटिंग असल्यामुळे आम्हाला जास्त जवळ नाही जाता आलं. आम्ही बाहेरूनच एक ऑटो करून इंडिया गेटकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. सो तुम्हाला तो इंडिया गेटकडे जाण्याचा रस्ताही दाखवतो या व्हिडिओत आणि इंडिया गेटचं जे काय होतं ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. सो 50 रुपीजमध्ये आम्ही ऑटो करून इंडिया गेटला पोचलो होतो. आणि इंडिया गेटला जाण्यासाठी पण तुम्हाला एक मोठा रस्ता क्रॉस करावा लागतो आणि तो रस्ता तुम्ही डायरेक्ट नाही क्रॉस करू शकत. त्याच्यासाठी हा जो व्हिडिओमध्ये अंडरपास दिसतोय, या अंडरपासने तुम्हाला त्या बाजूला जावं लागतं, इंडिया गेटच्या बाजूला.
आणि मेन म्हणजे इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तिकीट आपल्याला त्या गार्डनमध्येही नाही लागत, इंडिया गेटलाही नाही लागत, PM ऑफिसलाही नाही लागत. सो सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि मे बी सॅटर्डे असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती तिथे. एक छान स्पॉट होता तो दिल्लीचा मी म्हणेल. तुम्हाला तिथे फोटोशूट्स रील तुम्ही आरामात बनवू शकतायत. आणि तिथे गेल्यावर मला रंग दे बसंती मूवीची आठवण झाली होती. ओके गाईज, झालंय आपला आता दिल्लीचाही स्पॉट कव्हर करून. आणि येस, दिस इज फॉर इट आपली केदारनाथ आणि दिल्ली ट्रिप. जे काही तुम्हाला झालं ते मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. आणि येस, वी विल टेक केअर नेक्स्ट टाईम आणि अजून जास्त काळजीपूर्वक ट्रिप्स प्लॅन करू. खूप लर्निंग्स होते या ट्रिपमध्ये. आणि येस, तुम्ही पण दिल्लीला आले तर मी सजेस्ट करेल नक्की या एरियात एकदा या. आपल्याला खूप छान वाटतं, इंडियाबद्दल एक वेगळी फिलिंग येते. सो नक्की व्हिजिट करा तुम्ही या स्पॉटवर. अँड येस, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.